नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर पाहूयात कोण आहेत अशोक चव्हाण, कशी आहे त्यांची राजकीय कारकीर्द. त्या अधिवेशनाची तयारी या सगळ्या संदर्भाने चर्चा करणे. दुसरी गोष्ट अशी की काल जो राहुल नार्वेकरांनी सो कॉल्ड त्यांच्या भाषेतला निकाल लावलेला आहे, कारण निकाल तो दिलाच नाही त्यांनी, तो जो निकाल लावलेला आहे तो निकाल गावागावात लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठीचा काही कृती कार्यक्रम आखता येईल का, यावर एक चर्चा होती. आणि 23 तारखेच्या नंतर संबंध राज्यभरामध्ये आम्हाला लोकांपर्यंत जो कृती कार्यक्रम घेऊन जायचा आहे त्याचं काही नियोजन, अशा सगळ्या अंगाने आजची चर्चा होती. याच्या पलीकडे काय नियोजन असणार आहे 23 तारखेनंतर, कशा प्रकारे? नाही, ते आम्ही तुम्हाला सांगूच ना. काय आहे, आता नियोजनामध्ये ज्या काही गोष्टी फक्त अशा तोंडी चर्चा झालेल्या आहेत, त्यातल्या अजून तारखा निश्चित व्हायच्या आहेत, काही वेळा निश्चित व्हायच्या आहेत, काही ठिकाणं असतील समजा तालुक्याची किंवा जिल्ह्याची, ती ठिकाणं निश्चित व्हायची आहेत. त्यामुळे ती एकदा तारखा, वेळ आणि स्थळ हे सगळं निश्चित झालं तर बैजवार आपल्या सगळ्यांच्या सोबत शेअर करायला आवडेल. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी आता शिंदे गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे, अशी प्रतिक्रिया काल सुप्रिया सावंत यांनी दिली. शिंदे गटाची प्रतिक्रिया नाही, उलट माझा खरंच नार्वेकरांवरही आक्षेप आहे की त्यांनी काल आम्हाला अपात्र करायला हरकत नव्हती. तुम्ही एकाला खरं म्हणताय, दुसऱ्याला खोटं म्हणायला पाहिजे. तुम्ही जर आमची बाजू चूक आहे असं लावून धरताय तर त्यांचे पात्र केल्यावर आमचे अपात्र व्हावेत. जर तुम्हाला देठालाही दुखवायचं नाही आणि पानालाही दुखवायचं नाही, या रीतीने जो काही नार्वेकरांनी निकाल दिलेला आहे, नार्वेकरांचा निकाल म्हणजे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. भाजपची पोळी खाल्ली आहे त्यामुळे भाजपची टाळी वाजवणं ही नार्वेकरांची अपरिहार्यता आहे. त्यानुसार नार्वेकरांनी निकाल दिला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचे समर्थक आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक शंकरराव चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. सोबतच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा देखील अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे. आणि येत्या 15 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण हे भाजपवासी होण्याची शक्यता आहे, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार जे आहेत ते देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये विश्वजित कदम यांचं नाव घेतलं जात आहे, जितेश अंतापूरकर यांचं नाव घेतलं जात आहे. सोबतच माधव जवळकर, सुभाष झनक यांचं नावसुद्धा या यादीमध्ये जे आहे ते चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. हिरामन खोसे, सुलभा खोडके या देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. याशिवाय DP सावंत जे आहेत ते देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे, जे की माजी मंत्री आहेत. नांदेडचे माजी पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. रमेश बागवे जे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत ते देखील अशोक चव्हाणांसमवेत जाण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते. अमर राजापूरकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि आपण अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची पहिली भूमिका जी आहे ती राजापूरकर यांनी घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. यासोबत जर आपण पाहिलं तर नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जे आहे ते मोठं खिंडार पडण्याची शक्यता जी आहे ते या निमित्तानं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती पाहून मनाला वेदना होतात अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजित तांबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे. ते भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते. अशोक चव्हाणांसोबत 10 आमदार जे आहेत ते देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते. या सगळ्या राजीनामा प्रक्रियेनंतर किंवा अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर सध्याचे विधान परिषदेचे आमदार आणि ज्यांनी एकेकाळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचं अध्यक्षपद सलग 3 वर्ष भूषवलेलं आहे त्या सत्यजित तांबे यांनी ट्विटरच्या माध्यमातून जे आहे ते आपल्या भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आहे. काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रातील आत्ताची परिस्थिती पाहून मनाला वेदना होत आहेत. ज्या पक्षासाठी, ज्या संघटनेसाठी
22 वर्ष जी आहेत ती तन मन धनाने दिली. त्या संघटनेची अवस्था पाहून मनाला वेदना होत आहेत. खूप काही बोलायचं आहे, मात्र आत्ता बोलणार नाही असं देखील सत्यजित तांबे जे आहेत ते म्हणाल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीतच सत्यजित तांबे यांच्या या ट्विटचा रोग जो आहे तो काँग्रेसच्या विद्यमान नेतृत्वाकडे आहे का, असं देखील चर्चा ज्या आहेत त्या राजकीय वर्तुळात रंगण्यास आता सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे यांनी ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे की खूप काही बोलायचं आहे, तर सत्यजित तांबे आपली भूमिका आता केव्हा मांडतात हे पाहणंही जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. आरबीआयने पेटीएम बँकेवर अनेक प्रकारचे निर्बंध लादल्यानंतर पेटीएम आता बंद होणार अशी चर्चा सुरू झाली. प्रत्यक्षात आरबीआयने पेटीएमच्या पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे, पेटीएम ॲपवर नाही, असं कंपनीच्या वतीने अगोदरच स्पष्ट करण्यात आलं. परंतु या निमित्ताने आम्ही पेटीएम बाबतचं वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पेटीएम वापरणारे अनेक ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. अनेकांनी पेटीएममुळे आर्थिक व्यवहार सुकर आणि जलद होत असल्याची प्रतिक्रिया दिली. यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. आरबीआयने 29 फेब्रुवारीपासून पेटीएम पेमेंट बँकवर काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खळबळ उडाली. आता आमच्या पैशाचं काय होणार अशी भीती ग्राहकांमध्ये निर्माण झाली. पेटीएम बंद होणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. परंतु काही दिवसांपूर्वीच पेटीएम प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं की पेटीएम UPI सुरूच राहणार आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. या निमित्तानं नेमकी पेटीएम बाबत पुणेकरांच्या काय आहेत अनुभव, याबाबत आम्ही पुणेकर ग्राहक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधला. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात. मी पेटीएम 3-4 वर्षापासून वापरतोय आता. नाही, पेटीएम बंद होईल आणि बंद होऊ नये अशीच आम्ही अपेक्षा करतो. नाही, कसल्या अडचणी येत नाही. 1 वर्ष झालं आहे रुमालमध्ये पेटीएम फास्टॅग वापरतो आपण. जेव्हा पेटीएम फास्टॅग हे नव्हतं त्यावेळेस गाड्यांची गर्दी लागायची जास्त. पेटीएम खूप इझी करतं पेमेंट सर्व. पेटीएमच्या वतीने सांगण्यात आलंय की पेटीएम UPI सुविधा सुरूच राहणार असून या प्रकरणावर पेटीएमची इतर बँकांशी बोलणं सुरू असून पेटीएमचा आरबीआयशी सुद्धा संवाद सुरू असल्याची माहिती पेटीएम प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सध्या सर्वच व्यवहारात मग छोट्या दुकानदारांपासून ते मोठ्या उद्योगापर्यंत सर्वच ठिकाणी पेटीएमची सुविधा ही प्रामुख्याने वापरली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमवर घातलेल्या प्रतिबंधाबाबत आणि अफवांबाबत आम्ही पुण्यातील व्यापाऱ्यांशी संवाद साधलाय. पाहूयात पुण्यातील व्यापारी काय म्हणालेत. मी पेटीएम 3-4 वर्षापासून वापरतोय आता. पेटीएमचा आमचा एक्सपिरियन्स खूपच चांगला आहे, खूपच छान आहे. आणि येस, पेटीएमची सुविधा तुम्हाला कशी वाटते? पेटीएम सुविधेमुळे तुमच्या व्यवसायात काय बदल आले? काय नाही, पेटीएमबद्दल आमचा व्यवसायातला खूपच एकतर ऑनलाईन पेमेंट वगैरे वगैरे खूपच जास्त झाले. व्यवसाय आमचा खूप वाढला पेटीएम म्हणून. आणि आमचा खूप अख्खा मार्केट पेटीएमच वापरतो आहे आणि मार्केट खूप ग्रो झाला आहे पेटीएममुळे. 29 फेब्रुवारीपासून पेटीएम बंद होणार याची चर्चा आहे. बंद व्हायला नको पाहिजे आता, पण आमचा व्यवसायाला खूप त्रास होईल ऑनलाईन पेमेंट वगैरे, कारण की पेटीएम खूप रिलायबल आहे आमच्याकडे आणि जास्त पेमेंट आमचं पेटीएमलाच येते. आमचा पेटीएमकडून ज्या सुविधा दिल्या जातात त्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात का? आहे आम्ही खूप सॅटिस्फाईड आहे पेटीएममधून. आणि पेटीएम खूप फास्ट रॅपिड एकदम सर्व्हिस आहे पेटीएमची. आम्ही सॅटिस्फाईड आहे तिचे पेटीएमकडून जे साऊंड बॉक्स वगैरे दिले जातात ते साऊंड बॉक्स एकदम इन्स्टंट रिवॉर्ड येतात साऊंड बॉक्समधून. आणि सगळे चांगले आहे. हे बघा आता पण चालते सगळी सुविधा. साऊंड बॉक्स किंवा आपला काहीतरी टेक्निकल इश्यू झाला तर तुरंत पटपट रिझॉल्व करून देते पेटीएमचे एक्झिक्युटिव्ह वगैरे. खूपच छान आहे पेटीएम. पेटीएममुळे तुमच्या ह्या व्यवसायामध्ये काय काय बदल झाले? खूप बदल झाले पेटीएममुळे. म्हणजे आमचं पैसे सेफ्टी जातात, अजून कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही. साऊंड बॉक्ससुद्धा आहे त्याच्यासोबत, अजून भरपूर गोष्टी आहेत.
पेटीएममध्ये जे पैशाचं ट्रान्झॅक्शन होतं त्यामध्ये कुठं अडचण येते का? नाही, कुठंच नाही. आम्हाला सगळे पैसे आमच्या अकाउंटला व्यवस्थित जमा होतात. कुठल्या गोष्टीची अडचण नाही. पेटीएमकडून ज्या तुम्हाला सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत, जसा साऊंड बॉक्स असेल, त्याचा बरोबर. तुम्हाला कितपत फायदा होतो? भरपूर फायदा होतो तो. सध्या 29 तारखेपासून पेटीएम बंद होणार असं बोलण्यात आलं, त्यावर तुम्ही काय सांगाल? नाही, असं तर काही झालं नाही पाहिजे, कारण की मी पण ऐकलं आहे. लोक म्हणायला लागले होते की 19 तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे, पण असं काही झालं नाही पाहिजे. कारण की पेटीएम आम्ही दुकानात सकाळी आले आम्ही आधी पेटीएम चालू करतो. म्हणजे आमचं पहिलं हे तेच आहे पेटीएम. मग ते बंद नाही झालं पाहिजे अशी आमची हे आहे. पेटीएम आपण साधारण 5 वर्षांपासून वापरतो. जेव्हापासून ऑनलाईन पेमेंट्स चालू झाली आहे तेव्हापासून आपण पेटीएम वापरतो. पेटीएमचे ज्यावेळी ट्रान्झॅक्शन्स वगैरे होतात त्यावेळी तुम्हाला काही अडचण वगैरे असं काही? नाही, ॲक्च्युली पेटीएम जेव्हापासून आम्ही चालू केलेलं आहे तेव्हा जी काही ट्रान्झॅक्शन आहेत ती खूप आमची स्मूथली चालतात आणि साऊंड बॉक्स वगैरे पेटीएमवाल्यांनी प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला. त्यामुळे कन्फर्मेशनसाठी सुद्धा साऊंड बॉक्सची खूप जास्त मदत होते आणि खूपच स्मूथली सगळा आमचा कारभार चालू असतो. वेळेच्या बचत म्हणजे हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण लोक येतात, स्कॅन करतात, ऑर्डर देतात आणि पे करतात आणि लगेचच जातात. म्हणजे आम्हाला सुट्टे पैसे देण्यासाठी वगैरे जो वेळ कॅशनी जातो तो आपला इकडे पूर्णपणे वाचतो आणि बचत होते वेळेची. यामुळे 29 फेब्रुवारीची बातमी आम्हीसुद्धा ऐकलेली आहे. पहिल्यांदा ऐकल्यावर आम्हाला थोडंसं असं झालं की असं कसं पेटीएम बंद होणार, पण आम्हाला असं मनापासून काही वाटत नाही पेटीएम बंद वगैरे होईल आणि पेटीएम कायम चालूच राहिलं पाहिजे. कारण ह्यामुळेच सुरुवातीला जेव्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स ही संकल्पना आली आपल्या भारतामध्ये तेव्हा आम्हाला थोडंसं कन्फ्युजन होतं की हे सगळं सुरळीत आपल्या हॉटेलवर चालू शकेल का. तर त्यावेळेला पेटीएमने आमचा हा प्रश्न अगदी सहजरित्या दूर केला. आत्तासुद्धा पेटीएम रिलेटेड कुठलीही काही शंका असेल, आमची एखादी नवीन ब्रँच ओपन झाली तर त्या रिलेटेड आम्हाला पेटीएमची मदत हवी असेल तरी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेटीएमची लोकं आम्हाला मदत करायला इकडे हजर असतात. तसंच तुम्ही बघत असाल आम्ही गोल्ड मेंबरसुद्धा आहोत पेटीएमचे. त्यामुळे आम्हाला असं अजिबातच वाटत नाही पेटीएम बंद होईल आणि बंद होऊ नये अशीच आम्ही अपेक्षा करतो, कारण आम्ही कायमच पेटीएम सोबतच आहोत. ट्रेडिशनल पद्धत आणि पेटीएम पद्धत यामुळे आमच्या व्यवसायात तसा फरक पडलेला आहे. आत्ता जवळजवळ 80% पेमेंट्स ही ऑनलाईन पेमेंट्स होतात. पेटीएमवरच लोक पेमेंट करतात. त्यामुळे व्यवसायाला खूप जास्त मदत होते, व्यवसाय वाढीला खूप जास्त मदत होते ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स. हो, आम्ही अत्यंत समाधानी आहोत. मगाशी मी जसं मेन्शन केलं की फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेटीएममधली लोकं आम्हाला मदत करायला हजर असतात. आमची काहीही शंका असू देत, काहीही असू देत, ते अगदी आम्हाला दुसऱ्या दिवशी वेळेला धावून येतात मदतीला. साधारण आम्ही पेटीएम एक 4-5 वर्ष झालं वापरतो. आता तुम्ही मेडिकल आहे तुमचं, याच्यामध्ये आपण बघितलं तर किती प्रमाणामध्ये आहे ना असं ऑनलाईन पेटीएमद्वारे ट्रान्झॅक्शन्स होतात? भरपूर होतात. अमाऊंट सांगायची साधारणतः असे 50%, 40% असे किती? 50%च्या पुढेच पेटीएम होतं आपलं. आता ज्यावेळी कोणी ग्राहक पेमेंट वगैरे करतो किंवा त्यावेळी तुम्हाला कसल्या ट्रान्झॅक्शनमध्ये काही अडचणी वगैरे येतात का? नाही, कसल्या अडचणी येत नाही. आम्हाला मोबाईलमध्ये बघावं लागत नाही. आणि आणि, 29 तारखेपासून पेटीएम बंद होईल असं बोललं चाललंय. 29 तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे अशी अफवा पसरली आहे, तर ते होऊ नये असं मला वाटतं. पेटीएमच्या ज्या सगळ्या सुविधा दिल्या जातात त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहोत. त्याच्यामुळे पेटीएममुळे आम्हाला घर बसल्या नाही का. सर्वच उद्योगधंद्यांमध्ये मग लहान उद्योगांपासून ते मोठ्या उद्योगांच्या व्यवहारासाठी पेटीएम वापरल्या जातं. त्यामुळे व्यवसायात सुखरता आली आहे. पुणे विमानतळ परिसरात एरोमॉलमध्ये पार्किंगसाठी सुद्धा पेटीएम फास्टॅग सुविधा बसवण्यात आली आहे. त्यामुळे तेथील पार्किंगचे व्यवहार सुखर झाले आहेत. आम्ही तेथील पार्किंग मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला असताना ते काय म्हणाले पाहूयात. 1 वर्ष झालं एरोमॉलमध्ये पेटीएम फास्टॅग वापरतो आपण आणि खूप बेटर सर्व्हिस आहे. म्हणजे चांगली सर्व्हिस आहे एरोमॉलमध्ये त्यांची. खूप क्विकली ॲक्शनमध्ये जातं. मस्त सर्व्हिस आहे त्याची. पेटीएम फास्टॅगच्या या सर्व्हिसबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो सर, खूप समाधानी आहेत. आमचा स्टाफ पण खूप समाधानी आहे त्याबद्दल. जे ग्राउंड स्टाफला प्रॉब्लेम येतं ते होत नाहीत आत्ता सध्या. जे की फास्टॅगद्वारे जे पेमेंट केलं जातं ते फास्ट प्रोसेस होती. त्यामुळे चांगले पेटीएम. पेटीएम फास्टॅगमधून साधारणतः रोज इथून किती वाहनं जातात? एक 3-4 हजार वाहनं जात असतील पेटीएम फास्टॅगमधून आणि खूप बेटर सर्व्हिस देते पेटीएम.
सध्या अशी चर्चा आहे की 29 तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे. नाही झालं पाहिजे, आमची तर इच्छा आहे नाही झालं पाहिजे, कारण आम्ही स्वतःही वापरतो आहे. पेटीएम खूप उत्कृष्ट आहे सगळ्या बाबतीमध्ये. साधारणतः पेटीएम फास्टॅगच्या सगळ्या सुविधा ज्या दिल्या जातात त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? हो सर, समाधानी आहे आम्ही. खूप वापरवी येतं ते पेटीएमच्या आणि चांगल्या पद्धतीत पेटीएम आम्हाला सर्व्हिस देते. आधीची जी ट्रॅडिशन पद्धत होती आणि आता पेटीएम फास्टॅग आल्याच्यानंतर कितपत असा फरक झाला? खूप फरक झालेला आहे. फास्टॅगद्वारे जे पेमेंट केलं जातं ते क्विक सर्व्हिस आहेत, जे की टाईम वाचतो आहे कस्टमरचा. कस्टमर वेटिंगला नाही थांबत आहे. इथं 1 मिनिटामध्ये 2-3 गाड्या तसंच आम्ही क्रॉस करून जातो आहे, जे की पहिलं होत नव्हतं ते ऑफलाईनमध्ये. एरो मॉलमध्ये पेटीएम फास्टॅग हे गेले 7-8 महिन्यापासून आहे. आणि पेटीएम फास्टॅग आल्यामुळं इथं काय फरक पडलेला आहे? जेव्हा पेटीएम फास्टॅग हे नव्हतं त्यावेळेस गाड्यांची गर्दी लागायची जास्त, आणि जेव्हापासून पेटीएम फास्टॅग आले त्यामुळे गाड्या एक्झिट लवकर होतात. त्यामुळे आम्हाला दुसरी प्रोसेस करायची गरज लागत नाही आहे. त्यामुळे साधारणतः रोज यातून किती गाड्या जातात? साधारणतः सर असं विचार करायला गेला तर 30 ते 40 गाड्या दररोज जातात, त्यापेक्षाही जास्त जात असतील. आणि व्हाईट प्लेटवाल्या पण जास्त तर कस्टमर पेटीएम फास्टॅगच करतात. वेळेची किती बचत होते? सर वेळेची खूप बचत होते, कारण पेटीएम फास्टॅगमधून गाड्या लवकर एक्झिट होतात, त्यामुळं कस्टमर चिडत नाहीत आणि पेटीएम फास्टॅग करतात. पेटीएम फास्टॅगची जी सुविधा आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हो सर, भरपूर समाधानी आहे, कारण वेळेची बचत होते, परत कस्टमरची पण टाईम वेस्ट होत नाही जास्त. त्यामुळं पेटीएम फास्टॅग हवं आहे आम्हाला. आता सध्या चर्चा चालू आहे की 29 तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे अशी चर्चा चालू आहे, त्यावर काय सांगा? सर पेटीएम फास्टॅग हे बंद झालं नाही पाहिजे, कारण त्यामुळं आमचाही टाईम वाचतो आणि कस्टमरचा पण वाचतो. आणि मुळात पेटीएम फास्टॅगमुळे कस्टमर चिडत नाही आणि पेटीएम फास्टॅग हे खूप लवकर होतं सर. टाईमची बचत होते, गाड्या एक्झिट लवकर होतात आणि प्लस गाड्यांची गर्दी लागत नाही इथं. त्यामुळे पेटीएम फास्टॅग हवं आहे आम्हाला, त्याची गरज आहे आमच्यासाठी. इथं पेटीएम आल्यापासून 75% पेमेंटला फरक पडलेला आहे, कारण चेंजचा प्रॉब्लेम येत नाही आहे. फास्टॅग फास्ट होतं, त्यामुळे प्रॉब्लेम नाही जाणवत. किती दिवसापासून इथं पेटीएम फास्टॅग वापरलं जातं? पेटीएम फास्टॅग गेले 5 महिने झाले वापरतो, 5-4 महिने झाले. साधारणतः रोज पेटीएम फास्टॅगमधून किती गाड्याची येणं जाणं असतं? पेटीएम फास्टॅगवरून साधारणपणे कॅश कमी व्हायला लागले, कारण फास्टॅगच बोलतात सर्वजण आणि आम्हाला पण फास्टॅगच पडतं, त्यामुळे आम्ही फास्टॅगच करतो. आता वेळेची अशी किती बचत होते रोज? साधारणतः बघितलं आपण तर नॉर्मली पेमेंट करणं कॅश देऊन, आणि अशा पेटीएम फास्टॅगमुळे वेळेची किती बचत होते? कारण फास्टॅग पेमेंटमुळे फास्ट प्रोसेस होते, कारण गाड्याला वेटिंग नाही करावं लागत. चेंजेससाठी गाड्या थांबत होते, ते थांबत नाहीत आता सध्या पेटीएममुळे. पेटीएम फास्टॅगकडून जी सुविधा देण्यात येते त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? सगळ्या आम्ही समाधानी आहे, कारण पेमेंटला प्रॉब्लेम येत नाही आहे. ऑनलाईन असेल तर ऑनलाईन पण चालतं आणि फास्टॅगच्या मार्फत पण फास्ट पेमेंट होतं. टेक्निकल गोष्टीला काही अडचण? टेक्निकल इश्यू काही येत नाही आहे. बरं. आणि साधारणतः अशी चर्चा सुरू आहे की 29 तारखेपासून पेटीएम बंद होणार आहे, तर त्याविषयी काय सांगा? पेटीएम फास्टॅग बंद नाही व्हायला पाहिजे, कारण आतापर्यंत सुरळीतच चाललेलं आहे आणि असंच पुढं पण चालावं हीच अपेक्षा. सध्या सगळ्याच व्यवहारांमध्ये नागरिकांकडून पेटीएमचा अगत्याने वापर केला जातोय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएमवर घातलेल्या प्रतिबंधांबाबत आम्ही पुण्यातील नागरिकांशी संवाद साधला. पाहुयात पुण्यातील नागरिक नेमकं काय म्हणालेत. जेव्हापासून डिजिटल पेमेंट्स आपल्या भारतामध्ये सुरू झालेत तेव्हापासून मी पेटीएम वापरतो आहे, आणि ऑफकोर्स पेटीएम खूप इझी करतं पेमेंट सर्व, आणि त्यांच्या वॉलेटच्या सर्व्हिसेस खूप छान आहेत. म्हणजे जसं की आपण रिचार्ज करण्यासाठी म्हणा किंवा DTH रिचार्ज, सिलेंडर बुक करण्यासाठी वगैरे यांचे जे काही वॉलेटच्या सर्व्हिसेस आहे त्या खूप इझी पडतात, त्यामुळे पेटीएम सोयीस्कर पडतं वापरण्यासाठी. पेटीएम 29 तारखेपासून बंद होणार असं बोलतात. हो, मी पण न्यूजला वगैरे ऐकलेलं आहे की पेटीएम बंद होणार वगैरे, पण मला तरी पर्सनली असं वाटतं की पेटीएम बंद होऊ नये, कारण एवढ्या सोयीस्कर सुविधा आहेत त्यांच्या, UPIच्या असो किंवा वॉलेटच्या असो. तर मला तरी वाटतं पर्सनली की पेटीएम बंद नाही झालं पाहिजे, ते चालूच राहिलं पाहिजे. तुम्ही पेटीएमच्या सगळ्या ज्या सुविधा दिल्या जातात त्याबद्दल समाधानी आहात? हो, ऑफकोर्स ज्या काही त्यांच्या वॉलेटच्या असू द्या किंवा UPIच्या असू द्यात, त्यांच्या सर्व्हिसेस खरंच चांगल्या आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही आहे. काही टेक्निकल गोष्टी वगैरे
पेमेंट वगैरे करताना असं काय नाही, मी काही इतर ॲपच्या जे ऑनलाईन पेमेंटचे जे ॲप आहेत त्या मानाने पेटीएम खूपच फास्ट आहे. म्हणजे तुम्ही QR कोड स्कॅन करून जेवढे फास्ट पेटीएमचं होतं त्यापेक्षा इतर यांचा थोडा वेळ लागतो, पण पेटीएमची सर्व्हिस खूपच फास्ट आहे. कॅशबॅक वगैरे पेटीएम त्यांच्या जे काही ऑनलाईन वॉलेटच्या ज्या सर्व्हिसेस आपण घेतो त्यावेळेस बरेचसे कॅशबॅक वगैरे कुपन्स वगैरे मिळतात, ते पण खूप आपल्याला फायदेशीर ठरतात. त्यामुळे पेटीएम राहिलं पाहिजे असं मला वाटतं. हां, एकदम ओके. गॅस वगैरे गॅस बुकिंग होते, मोबाईल रिचार्जसाठी आहे आणि पेमेंटसाठी पण बरंच काही असं पेटीएमवर आहे जे ज्या सध्याच्या जनरेशनला यूज करता येते आणि चांगले वगैरे प्रोसेस वगैरे आहे. 29 तारखेपासून पेटीएम बंद होते असं बोललं सर. हां, मी पण ऐकलं ऑनलाईन वगैरे सगळीकडं चालू आहे न्यूजवर किंवा ऑनलाईन न्यूजला वगैरे. तर मी पण ऐकले असं बंद होते, पण असं नाही. म्हणजे पेटीएमची सुविधा वगैरे चांगल्या आहेत, असं नाही व्हायला पाहिजे पेटीएम, नाही का? पेटीएम आल्यामुळं तुला किती सोयीस्कर झालं? नाही, एकदम त्याच्यावर आपण गॅस बुकिंग, मोबाईल रिचार्ज वगैरे ते बरेचसे काही आहे जे घर बसल्या बसल्या आपण करू शकतो. जे एकदम म्हणजे सोपं आणि घर बसल्या होऊन जातं. पेटीएमकडून ज्या काही सगळ्या सुविधा दिल्या जातात त्याच्याबद्दल तू समाधानी आहेस का? हो, एकदम काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि जे असं होतं आहे ते नाही व्हायला पाहिजे, कारण आम्ही जे युजर्स आहेत त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो ना, त्याच्यामुळे बाकी पेटीएम वगैरे एकदम ओके आणि सोयीस्कर पण आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्याचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील अनेक आमदार अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. त्यावर मी काँग्रेसचा हिरो असून मी दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही असं विधान काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाबरोबर भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचाही अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे कसबा विधानसभेचे आमदार रविभाऊ धंगेकर आहेत. भाऊ, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया? नाही, आता तसं पाहिलं तर अशोक चव्हाण असतील, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण असतील, हे मोठे देशामध्ये आणि राज्यामध्ये मोठी मोठी पदं त्यांनी सांभाळलेली आहेत. काँग्रेस पक्षाचं निष्ठावंत घर आहे, कुटुंब आहे, पारंपरिक त्यांच्या घराला एक वारसा आहे काँग्रेस पक्षाचा. आज त्यांनी का राजीनामा दिला, कशासाठी दिला, हे अजून काय त्यांनी त्यांचं निवेदन नाही दिलेलं, पण 2 दिवसात ते त्यांची भूमिका जाहीर करतील. आणि भूमिका जाहीर केली तर मग आपल्याला काय बोलता येईल त्यावर, तो पण आपल्याला काय निवेदन करता येणार नाही. मी भाजपमध्ये जाणार नाही असंही चव्हाण साहेब म्हणतात. नाही, तेच त्यांचं अजून निवेदन आपल्याला पूर्णपणे आलं नाही. निवेदन पूर्णपणे आल्यानंतर आपल्याला त्यांची भूमिका समजेल आणि त्याच्यावर आपल्याला बोलता येईल. चव्हाण साहेबांबरोबर 10 आमदार काँग्रेसमधले आहेत असे देखील चर्चा आहे. रविभाऊ धंगेकर काय करणार? बघा, ते आता तुम्हीच म्हणले ना मी भाजपमध्ये जाणार नाही, मग ती आपली चर्चा तिथं थांबलेली आहे आणि त्यामुळे 10 लोकांचा प्रश्नच उद्भवत नाही आहे. आणि रवी धंगेकर काँग्रेसमध्ये आहेत आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवले. रक्ताचं पाणी करून कार्यकर्त्यांनी मला मोठं केलं, मोठं पद दिलं आणि महाराष्ट्रामध्ये मी काँग्रेस पक्षाचा हिरो म्हणून आज फिरतो आहे. आणि काँग्रेस पक्षाने दिलेला सन्मान, कार्यकर्त्यांनी दिलेला सन्मान हा मला जाणीव आहे आणि मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेन. नक्कीच आपण काँग्रेस पक्षाचे हिरो आहोत आणि काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणूनच काम करणार, अशी भूमिका जी आहे ती रविभाऊ धंगेकरांनी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पुण्यात थंडीचा कडाका वाढला असून किमान तापमानात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाच्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी तुरळक गारपीटही झाली. त्यामुळे विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपिटाचा तडाखा बसला. तर मध्य महाराष्ट्रात गारठा कायम आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात वाढलेल्या किमान तापमानात आता मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. पुण्यातील फेब्रुवारी महिन्यातील किमान तापमान पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 5 फेब्रुवारी 16.2 सेल्सिअस, 6 फेब्रुवारी 16, 7 फेब्रुवारी 16.1, 8 फेब्रुवारी 14, 9 फेब्रुवारी 13.06, 10 फेब्रुवारी 12.4, 11 फेब्रुवारी 11.6. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. मागच्या अनेक दिवसांपासून अशोक चव्हाण हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देतील असं बोललं जात होतं. त्या अनुषंगाने चर्चा ज्या आहेत त्या चर्चा होत होत्या. आज अखेर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. सोबतच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही अशोक चव्हाण यांनी दिलेला आहे. जर आपण पाहिलं पूर्ण टाइमलाईन जर महाराष्ट्राच्या राजकारणातली 2019 पासून ते आजपर्यंतची पाहिली तर सुरुवातीला महाविकास आघाडीची स्थापना, त्यानंतर एकनाथ शिंदेंचं बंड, अजित पवारांचं बंड, म्हणजे शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली आणि त्यानंतर आता अशोक चव्हाणांचा काँग्रेस पक्षात दिलेला राजीनामा. यामुळं काँग्रेसही फुटेच्या वाटेवर आहे की काय, असं प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय. याच विषयावर आज आपण चर्चेतला मुद्दा या आपल्या खास कार्यक्रमाच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. आपल्या आजच्या चर्चेतल्या मुद्द्याचं नाव आहे शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेस फुटली. आणि याच्यावर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, अनेक दिवसांपासूनची चर्चा, म्हणजे ज्यावेळी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये आली होती त्यावेळीही अशोक चव्हाणांची पूर्ण जी उपस्थिती आहे ती त्या यात्रेला नव्हती. त्यांच्या अनुपस्थितीवरूनही बरेच तर्कवितर्क जे आहेत ते रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. शेवटच्या टप्प्यामध्ये अशोक चव्हाण सहभागी झाले, मात्र त्यानंतर अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाऊ शकतात, अशोक चव्हाण काँग्रेस सोडू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आज अखेर त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिलाय. आपण बघतोय की ज्या प्रकारे 2019च्या नंतर महाराष्ट्राचं राजकारण बदलत गेलं, ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्रितपणे येऊन निवडणुका लढवल्या महाआघाडी करून, आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजपा महायुतीच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढवल्या. पण ज्यावेळी या निवडणुकीचे निकाल आल्याच्या नंतर जो पहाटेचा शपथविधी बघितला की भाजपाने अजित पवार यांच्यासोबत जात 80 तासाचं सरकार स्थापन केलं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांचं जे सरकार राज्यामध्ये सत्तेमध्ये आलं त्या सरकारने जवळपास 2.5 वर्षाचा कालावधी पूर्ण केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सांभाळलं तेव्हा कोविडचं म्हणजे कोरोनाची महालाट आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर 2.5 वर्षाच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी जवळपास 40पेक्षा आमदारांना सोबत घेत शिवसेनेमध्ये बंड केलं आणि बंड केल्याच्या नंतर त्यांनी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावरती डावा ठोकला. पुढं कालांतराने यामध्ये सगळ्या प्रोसेस झाल्या आणि राष्ट्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह बहाल केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अगदी त्याच प्रकारे दुसरं बंड जे आहे ते अजित पवार यांनी केलं. अजित पवार यांनी याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यांनीसुद्धा 40पेक्षा जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना सोबत घेत त्यांनी पक्षामध्ये बंड केलं आणि त्यांनीसुद्धा पक्षावरती आणि पक्षाच्या चिन्हावरती दावा ठोकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि एक नुकतंच त्यांना जो आहे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह बहाल केलं. आणि पक्षामध्ये तिसरा आता मोठा भूकंप जो आहे तो आता महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला आहे, तो म्हणजे अशोक चव्हाण. अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्षातील अत्यंत मोठं नाव आहे. ते 2 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. त्याचबरोबर ते 1987 पासून ते जे आहे ते राज्याच्या राजकारणामध्ये सक्रिय असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे कुठंतरी काँग्रेस पक्षासाठी खूप मोठा धक्का आहे. आणि ज्या प्रकारे आपण म्हणतोय की अशोक चव्हाण काही काँग्रेस पक्षावरती दावा ठोकू शकणार नाहीत, कारण काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि अशोक चव्हाण यांनी स्वतःकडे पद ठेवलेलं नाही. त्यांनी आमदारकीचा राजीनामा जो आहे तो विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलेला आहे आणि राहुल नार्वेकर यांनी सुद्धा त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. आता पक्षामध्ये मोठी चर्चा अशी होते की अशोक चव्हाण हे इंडिया आघाडीमधले महाविकास आघाडीमध्ये अत्यंत महत्त्वाचे नेते होते. ते निर्णय प्रक्रियेमध्ये नेते असताना सुद्धा त्यांनी असं का केलं, त्यांनी या पक्षाला काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी का दिली, ही सुद्धा चर्चा रंगताना आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामध्ये प्रामुख्यानं कारण सांगितलं जातं की संसदेच्या आता जे फायनान्स बजेट झालं त्यामध्ये ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना त्यांनी व्हाईट पेपरचा उल्लेख केला आणि UPAच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही घोटाळे झालेले आहेत त्यांचा आम्ही व्हाईट पेपर काढणार आहोत. आणि त्याचमध्ये आदर्श स्कॅमचा सुद्धा उल्लेख आहे. आदर्श गृहनिर्माण सोसायटी जो आहे ती कुलाब्यामध्ये आहे त्याच्यावर सुद्धा आम्ही त्या घोटाळ्याचं सुद्धा आम्ही व्हाईट पेपर काढणार आहोत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने सांगण्यात आलं होतं. आणि त्यानंतर आपण बघतो की 2 दिवसापूर्वी ही घटना घडली आणि आज अशोक चव्हाण यांनी आपल्या सदस्यपदाचा काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा देत त्यांनी सांगितलं की मी 2 दिवसाच्या नंतर जी आहे ती माझी पुढची राजकीय दिशा ही स्पष्ट करणार आहे. त्याच अनुषंगाने आपण बघतो की ज्यावेळी अजित पवार यांच्या बाबतीमध्ये सुद्धा सिंचन घोटाळ्यावरती अजित पवार यांच्याकडे बोर्ड दाखवण्यात आलं होतं नरेंद्र मोदी यांच्याकडून, तेव्हा ते सुद्धा
महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी होत त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तसंच काही घडतंय का राज्याच्या राजकारणामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण त्या तत्पूर्वी बघितलं तर संकेत अशोक चव्हाण हे अत्यंत मोठं नाव आहे. अशोक चव्हाण हे नांदेडमध्ये किंवा मराठवाड्यामध्ये त्यांचा मोठा जो आहे प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः नांदेडमध्ये ज्या महानगरपालिकेच्या 80 जागा आहेत त्या 80 जागांपैकी काँग्रेस पक्षाला त्यांनी जवळपास 73 जागा, एक हाती 73 जागा मिळवून दिलेल्या आहेत. आणि एक हाती नांदेडच्या महापालिकेमध्ये काँग्रेसची सत्ता होती, म्हणजे आता होतीच म्हणावं लागेल कारण तिथं आता प्रशासक आहे, बरोबर आहे. त्याच प्रकारे आपण बघितलं तर विधानसभेला जे नांदेडमध्ये विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत, त्या 9 मतदारसंघामध्ये अशोक चव्हाण यांचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः अशोक चव्हाण हे नांदेडमधल्या भोकर तालुक्या म्हणजे भोकर मतदारसंघाचे ते आमदार आहेत. त्यांनी आता नुकताच आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. त्याचबरोबर देगलूरमध्ये जे रावसाहेब अंतापूरकर आहेत त्यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर हे तिथून आमदार आहेत काँग्रेसचे. त्याचबरोबर हदगाव तालुक्यामधून हदगाव मतदारसंघातून जवळकर जे आहेत ते तिथून आमदार आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं तर स्वतः नांदेड दक्षिणमधून मोहन अण्णा हंबर्डे जे आहेत ते तिथून आमदार आहेत. त्याचबरोबर नांदेड उत्तरमधून जरी आत्ता तिथून मागच्या निवडणुकीमध्ये DP सावंत जे की अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात, त्याचबरोबर ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्रीसुद्धा आहेत आणि शारदा भवन शिक्षण संस्थेवरती ते सचिव म्हणून आहेत, ते सुद्धा अशोक चव्हाण यांच्याबरोबर जाऊ शकतात. कारण नांदेड दक्षिण आत्ता सध्या जो बघितला नांदेड उत्तर जो भाग आहे त्या उत्तर भागामध्ये ते शिंदे गटाचे आमदार आहेत बालाजी कल्याणकर, त्यांच्याकडे तो मतदारसंघ आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर जो मुखेडचा भाग आहे, मुखेडमध्ये हनुमंत पाटील बेटमोगरेकर हे जे आहेत ते सुद्धा अशोक चव्हाण यांच्याबरोबर आहेत. त्याचबरोबर विधान परिषदेचे जे आमदार आहेत जे राजूरकर जे आहेत ते राजूरकर सुद्धा अशोक चव्हाण यांच्याबरोबरती आहेत. आणि राजूरकर जे आहेत ते अशोक चव्हाण अमर राजूरकर हे अशोक चव्हाण यांची सावली म्हणून नांदेडमध्ये ओळखले जातात. आणि ज्या प्रकारे अशोक चव्हाण यांच्यावरती आदर्श घोटाळ्याचे आरोप झाले होते त्यानंतर यांना आमदारकी मिळाली, जे अमर राजूरकर आहेत त्यांना आमदारकी मिळाली विधान परिषदेची. त्यानंतर त्यांनी अशी शपथ घेतली होती की जोपर्यंत अशोक चव्हाण हे आदर्श घोटाळ्यातून निर्दोष मुक्त होणार नाही तोपर्यंत मी कोणत्याही प्रकारचा सत्कार स्वीकारणार नाही, असे ते अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. आगामी काळामध्ये जरी बघितलं आपण तर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होते ती की विश्वजित कदम हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्याबरोबर जाऊ शकतात. नुकतंच विश्वजित कदम यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्याचबरोबर यावरती अशोक चव्हाण यांच्या जो राजीनाम्याचा निर्णय घेतला त्यावरती जे सत्यजित तांबे आहेत त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. सत्यजित तांबे म्हणाले की काँग्रेसच्या कठीण काळामध्ये जात असताना हा निर्णय बघून दुःख होतंय. बऱ्याच राजकीय विश्लेषकांनी जे आहेत त्या प्रतिक्रिया दिली. अशोक चव्हाण यांचा हा जो निर्णय आहे तो मोठा काँग्रेससाठी धक्का असणार आहे. राजरत्न, एका बाजूला अमित शहा यांचा जो दौरा आहे तो दौरा होत असताना तू जसं श्वेतपत्रिकेचा उल्लेख केलास तसा ते एक कारण असू शकतं, मात्र अनेक कारणं जी आहेत अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागची. एक तर ज्यावेळी बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला त्यावेळी त्यांना प्रदेशाध्यक्षपद पुन्हा मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती. दुसऱ्या वेळेस जेव्हा विजय वडेट्टीवार यांच्या गळ्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडली तर त्यावेळी अशोक चव्हाण हे मातब्बर नाव होतं की त्यांना विरोधी पक्षनेता पद मिळेल असं वाटलं होतं. अशी आणखी काय कारणं सांगता येतील अशोक चव्हाण यांच्या नाराजीची किंवा त्यांनी काँग्रेस सोडण्यामागची? अशोक चव्हाण यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2014 ज्यावेळी अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांच्यावरती आरोप झाले, त्यांच्यावरती गुन्हा पण दाखल करण्यात आला होता आणि आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण यांचं 13वे आरोपी म्हणून नावसुद्धा आहे. जर बघितलं तर 2014 ज्यावेळी काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात होती त्यावेळीसुद्धा अशोक चव्हाण यांना सर्वात शेवटी उमेदवारी देण्यात आली नांदेडमधून. कारण अशोक चव्हाण हे माजी मुख्यमंत्री होते, त्यांना काँग्रेसला उमेदवारी देणं क्रमप्राप्त होतं, पण तरीसुद्धा त्यांना शेवटी उमेदवारी देण्यात आली. परंतु ज्यावेळी लोकसभेचे निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा अशोक चव्हाण आणि राजीव सातव ह्या 2 जागा मराठवाड्यातून 2 जागा ह्या लोकसभेसाठी निवडून आल्या आणि प्रामुख्याने अशोक चव्हाण हे स्वतः निवडून आलेच. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या शेजारचा जो लोकसभेचा मतदारसंघ आहे हिंगोली, त्या हिंगोली मतदारसंघामधूनच हदगाव जो विधानसभेचा मतदारसंघ आहे तो हिंगोलीमध्ये जोडला गेलेला आहे. त्यामुळे तिथून सुद्धा अशोक चव्हाण यांनी प्रयत्न करून राजीव सातव यांना निवडून आणलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचं राजकीय वजनसुद्धा वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु कालांतराने ज्यावेळेस 2019च्या निवडणुका लागल्या त्यावेळेस कुठेतरी अशोक चव्हाण हे लोकसभेसाठी इच्छुक नव्हते, तरीसुद्धा त्यांना लोकसभेसाठी पुढं करण्यात आलं होतं. सांगत होते की मी इच्छुक नाही, तरी त्यांना पुढं करण्यात आलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा
जो आहे नांदेड लोकसभेमध्ये त्यांचा धक्कादायकरित्या पराभव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तिथून प्रतापराव पाटील चिखलीकर हे भाजपाचे उमेदवार हे 50,000पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जरी इथं वंचित फॅक्टरमुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला असेल तरी, कारण वंचित बहुजन आघाडीला 1,66,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यावेळी यशपाल भिंगे जे वंचितकडून उमेदवार होते त्यांनी घेतली होती. त्यामुळे अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्याचं कुठंतरी अशोक चव्हाण यांच्या मनामध्ये शल्य होतं. परंतु ज्यावेळी राजकीय समीकरणं बदलत गेली, अशोक चव्हाण यांनी भोकरमधून निवडणूक लढवली, ते विधानसभेवरती सुद्धा गेले भोकरमधून, आणि तेव्हा जे राज्यामधली जी समीकरणं बदलली त्यानंतर त्यांना थेट सामाजिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आलं आणि त्यानंतर कुठेतरी सगळं सुरळीत होईल असं वाटलं. पण ज्यावेळी राज्यामध्ये राजकीय बंड झालं त्यानंतर परत एकदा अशा चर्चा सुरू झाल्या की अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाऊ शकतात, पण कधी जाणार याची काही परफेक्ट याची तारीख येत नव्हती. परंतु आज अशोक चव्हाण यांनी अत्यंत धक्कातंत्राचा वापर करत थेट सकाळी 11:30 वाजता विधान भवनामध्ये जाऊन त्यांनी थेट राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला. आणि विशेष म्हणजे आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या नंतर त्यांनी जे काँग्रेसचे नाना पटोले यांना पत्र दिलं, त्या पत्रावरती त्यांनी वरती माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख केला. त्यामुळे त्यांचा तो राजीनामा तात्काळ विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. त्यामुळे हा खूप मोठा काँग्रेससाठी धक्का असणार आहे. राजरत्न, आता अशोक चव्हाण जर भाजपामध्ये गेलेच, म्हणजे त्यांनी माध्यमांशी बोलताना असं सांगितलं की मी पक्षाला खूप काही दिलं, पक्षानेही मला त्या बदल्यात खूप काही दिलं आहे. एकंदरीत हे सगळं पाहता म्हणजे आज अशोक चव्हाण यांनी घेतलेला निर्णय, मी पुढे काय करणार, म्हणजे ते राजकीय भूमिका कोणती घेणार याबाबतही मी 1-2 दिवसात सांगेन असं अशोक चव्हाण म्हणाले. दुसऱ्या बाजूला चर्चा अशी सुरू झाली की ज्या राज्यसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये कदाचित अशोक चव्हाण हे भाजपाकडून उमेदवार असू शकतात. हो, कारण अशोक चव्हाण हे बघितलं तर हे जास्त टीका करत नाही त्यांनी आता. कारण पक्षश्रेष्ठी ज्यावेळी आपण काँग्रेसच्या बाबतीमध्ये बोलताना बघितलं की कायम अशोक चव्हाण हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जायचे, प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय समजले, त्याचबरोबर सोनिया गांधी पक्षश्रेष्ठीचे अत्यंत जवळचे समजले जायचे. ज्यावेळी पक्षामध्ये विलासराव देशमुख यांच्यासारखं मोठं नेतृत्व असताना सुद्धा 2010मध्ये 8मध्ये ज्यावेळेस मोठं नेतृत्व असताना सुद्धा त्यांना संधी देण्यात आली होती. कुठेतरी विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी शर्यत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि तेव्हाच महसूल कार्यालयावरून, कारण लातूरला महसूल कार्यालय होणार होतं, ते अशोक चव्हाण यांनी नांदेडला हलवून घेतलं होतं. त्यामुळे कुठेतरी विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये वाद होता. आणि त्याच वादानंतर ज्यावेळी निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्यावेळी विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, कारण विलासराव देशमुख यांचा अनुभव बघता, त्याचबरोबर त्यांची राजकीय कसब बघता त्यांना मिळेल असं वाटत होतं. परंतु अशोक चव्हाण यांनी सुद्धा राजकीय वजन वापरत त्यांनी विलासराव देशमुख असताना सुद्धा मुख्यमंत्रीपद आपल्याकडे मिळवलं होतं. अगदी अत्यंत या प्रकारचे त्यांचे जवळचे गांधी घराण्याशी संबंध होते. तरीसुद्धा अशोक चव्हाण यांनी आता काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर आता ज्या प्रकारे राज्यसभेच्या निवडणुका आहेत, त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू शकते आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा दिल्याचं एकंदरीत तर वाटतं आहे. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर अशोक चव्हाण यांनी आत्ता तुर्तास तरी मी काँग्रेसमधून बाहेर पडत असतो तरी पुढची जी माझी भूमिका आहे ती 1-2 दिवसामध्ये जाहीर करू असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या बाजूला अशी चर्चा सुरू आहे की काँग्रेसमधला एक मोठा गट जो आहे तो अशोक चव्हाण यांच्याबरोबर येत भाजपामध्ये प्रवेश करेल आणि अशोक चव्हाण भाजपामध्ये आल्यानंतर ते थेट राज्यसभेचे उमेदवार असतील. त्यावेळेला एकंदरीत या सगळ्या राजकीय वर्तुळातल्या चर्चा आहेत. भविष्यामध्ये काय होतं हे पाहणं जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्यानंतर आता 14 फेब्रुवारीला काँग्रेसच्या विधिमंडळ आमदारांची बैठक जी आहे ती देखील दादरमध्ये होणार आहे. त्यामुळे त्या बैठकीतही काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. काँग्रेस पक्ष सदस्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले. भाजपची कार्यप्रणाली मला अद्याप माहीत नाही. भाजपमध्ये जाण्याचा अद्याप मी कुठलाही निर्णय अद्याप घेतलेला नाही. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 दिवसामध्ये मी राजकीय भूमिका माझी स्पष्ट करेन. प्रत्येक गोष्टीला काही कारण असलंच पाहिजे, प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असं काही नाही. मी अनेक वर्षापासून पहिल्यापासून आज म्हणजे माझ्या जन्मापासून ते आज तगायतपर्यंत मी
काँग्रेसचं काम केलेलं आहे. मला वाटलं की आता मला अन्य पर्याय पाहिले पाहिजेत असं मला वाटलं आणि म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. याच्या पलीकडे वन एट टाइम एक बात करू. ज्या पक्षाने तुम्हाला राज्याच्या सर्वोच्चपदी मुख्यमंत्री पदावर बसवलेलं संधी दिलेली आहे त्या पक्षावर तुम्ही नाराज का आहात? खाली करायला भूमी मला कुठलीही पक्षांतर्गत गोष्टीची जाहीर वाच्यता करायची नाही. कोणाची उणीधुणी मला काढायची नाही. ती माझी स्वभावाचा भाग नाही. मी सांगितलं मी अनेक वर्ष काम केलेलं आहे आणि मला वाटलं की काही आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे. एवढीच माझी भूमिका. आप ऐसे बात करोगे, आप ऐसे मैंने आज कांग्रेस पार्टी के असेंबली के मेंबरशिप से मेरी लेजिस्लेचर मैं कांग्रेस पार्टी से चुनकर आया हूं एज ए एमएलए. वो सदस्यत्व का एमएलए के मैंने आज इस्तीफा स्पीकर के पास मिलकर सौंप दिया है. उसके बाद में मैंने आज कांग्रेस वर्किंग कमेटी, कांग्रेस की प्राइमरी मेंबरशिप और हमारे जो लेजिस्लेचर पार्टी है उसका भी इस्तीफा मैंने आज पार्टी को सुपुर्द किया है. इसलिए मैंने आज पूरी तरीके से कांग्रेस पार्टी से मेरा जो भी इन्वॉल्वमेंट था वो क्यों मजबूर होना पड़ा? कोई मजबूरी मैंने अभी तक कोई भी पार्टी में शामिल होने का फैसला नहीं लिया है. मेरे सामने अभी 2 दिन बाकी है. 2 दिन के बाद मैं मेरी जो राजनीतिक भूमिका है वो स्पष्ट करूंगा. देखो, हर चीज की कोई वजह बताई नहीं जाती है और मैं कभी भी पार्टी के इंटरनल मैटर्स को चौराहे पे रखने वाला आदमी नहीं हूं. जब तक था पार्टी का ईमानदारी से कल तक मैं प्रदेश कांग्रेस में मीटिंग में हाजिर था और मैं कल शाम से मैंने अपने आप को वहां मैंने कोई भी विधायक से बात नहीं की है. लेट मी बी वेरी क्लियर, आई हैव नॉट टॉक टू अ सिंगल एमएलए ऑफ द कांग्रेस पार्टी. मेरा ये इंटेंशन नहीं है और मैंने कोई भी कांग्रेस के विधायक से बात नहीं की. नहीं, इसका कोई कोरिलेशन नहीं है. प्राइम मिनिस्टर ने जो भी बातें कही है ठीक है. एज ए प्राइम मिनिस्टर उनको जो भी कहना उन्होंने कह दिया. इसका और मेरे रेजिग्नेशन का कोई नेताओं में नाराजगी बताई जा रही है. 12 नेताओं में नाराजगी बताई जा रही है कि वो भी छोड़ सकते हैं. मिलिंद देवरा गए, बाबा सिद्दीकी गए, तो कोई वजह है तो वो क्या है? कॉमन वजह बताएं. I have no complaints about anybody. It is not fair on my part to complain publicly about it. There are some party issues that I think मैंने ऐसी कोई भी मेरी मांग कहीं भी रखी नहीं है. कोई भी पार्टी के साथ मैंने ऐसे कोई डिस्कशन नहीं किया है और मैंने अभी कोई भी पॉलिटिकल पार्टी से भाजप हा तुम्हाला एक चांगला पर्याय मी अद्यापही कुठल्याही पर्यायाविषयी चर्चाच केली नाही किंवा असं कुठे माझं मत व्यक्त केलं. आजच मला राजीनामा देऊन जेमतेम 3 तास पण झाले नसतील. आई विल टेक माई ओन टाइम टू टेक अ डिसीजन. मैंने अब तक कोई भी फैसला मैंने लिया नहीं. बताई जा रही थी आप ज्वाइन करेंगे. मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है. नाराजगी की वजह तो बता सकते हैं. नाराजगी की वजह बता सकते हैं. कल संजय निरुपम भी बात कर रहे थे. संजय निरुपम भी बात कर रहे थे. नेताओं में काफी नाराजगी है लेकिन मैं कहीं से अपनी शिकायत जाहिर करूंगा. देखिए, मेरा
you are asking me the same question again and again. I will categorically deny all such sort of allegations. I have not said anything about anybody, nor it is in my nature to complain about any person. मैंने मेरा खुद का इंडिविजुअल फैसला है, मैंने किसी एमएलए से बात नहीं की. हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडून तुम्हाला आमदारांचा मोठ्या प्रमाणात दिला होता, त्यामुळे काही काँग्रेसचे आमदार सुद्धा नाराज झाले होते. तेव्हा तुम्ही असं वक्तव्य केलं होतं की माझे संबंध चांगले असल्यामुळे मला निधी दिलेला आहे, मात्र मला हे सांगितलं, मला हे जाहीरपणे सांगितलं पाहिजे. मी राज्याचा मंत्री असताना सुद्धा इतर पक्षातल्या भाजप सहित इतर पक्षातल्या आमदारांना सुद्धा विकासात्मक कामासंदर्भात मदत केलेली आहे. मी कधी बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पायात मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले. सरकारनं शिफारलं तर पाहिजे, अहवाल शिफारलं त्याचा कागद पाणी दिल्याचं हा निर्णय आहे ते विषय चालणार नाही. या मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, त्यांच्यासाठी आपण याला अहवाल करत असताना आपण नवीन मागासवर्ग आयोग गठीत करायला लावला, त्याचा अहवालही आला. आता सरकारने कायदेशीर पारित करणं गरजेचं. तरी वेगळं ओपन कोर्टात हिअरिंग झाली तर ठीक नाही, नुसतं माझ्या मराठीने पुन्हा हलवणार आहे. परंतु ठीक आहे, तरी त्यांनी तो कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं टिकणार. परंतु ते जर उठणार असलं, ते जर टिकणार नसलं तर मराठ्यांचं ओबीसी आरक्षण सापडलंय. त्यापेक्षा मराठ्यांना ओबीसीतून सगळं महाराष्ट्रातल्या आरक्षण द्यावं. मराठा म्हणून आम्हाला कोणती म्हणून नको म्हणणारे जास्तीत जास्त 1,500 लोक त्रास. त्यांच्यासाठी सरकारने विनाकारण काही हट्ट त्यांचा ते 10,000 लोक ठेवण्यासाठी ते इतके पण नसते, पळणारे तर प्रस्तावचे. तरी आपण 10,000, 5,000, 1200, 1,300 जाऊन जास्तीत जास्त 1200-1,300 पेक्षा जास्त नसतील ते. त्यांच्यासाठी काळजी करेल. त्यापेक्षा आपण उद्या त्याला विशेष अधिवेशन बोलू. आजच्या कॅबिनेटमध्ये आपण निर्णय घेऊन उद्या त्याला विशेष अधिवेशन बोलू. मराठा ओबीसी आरक्षणाची सगळ्या सोयऱ्यांचा कायदा सगळ्या सोयीच्या अधिसूचना झालेली, त्याचं कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी उद्या करावी. कारण सरकारला 3-4 दिवसापासून आम्ही सांगतो विशेष अधिवेशन आपण बोलू आणि तातडीने हा विषय घेऊ. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल सरकारला जर म्हणलं सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करा आणि त्याच्या अंमलबजावणी करा, तुमच्या मंडळी बातम्या 14 तारखेला, 15 तारखेला, 16 तारखेला अधिवेशन होणार आहे असे सरकारकडून बातम्या द्या आणि वेगळं झालं तर तुला सांगत आम्ही विशेष अधिवेशन बोलून सगळ्या सोयऱ्यांचं अंमलबजावणी करा. तर तुम्ही मला ते सांगा, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी व्हावी आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल शिफारस मराठीला टिकणारं आरक्षण द्या कायदा बनवून आणि त्याची उपभोक्ता टिकणारी. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्या सोयी तुम्ही शिकले नाही. तुम्ही विषय मागासवर्ग आयोगाचा अधिवेशन बोलत नाही, तुम्हाला सगळ्या सोयीची अंमलबजावणी करावी लागणार. मुख्यमंत्र्यांनी 2 उपमुख्यमंत्र्यांचा शब्द दिला, तुम्ही त्या दिवशी कुठल्या टाकून घेतल्या, त्याचा अपमान होऊ नका. त्याशिवाय सुटणार सगळ्या सोयीची अंमलबजावणी करावीच राहणार कायदे आणि मागासवर्ग आयोगाचा अहवाल शिफारस तेही द्या. त्या 1,200 लोकांना पाहिजे फक्त लेकरांचं करून घ्यायचं वाटतं, कारण ती आरक्षण टिकणार. तर ही आमची नियत चांगली. सगळ्या सोयऱ्यांचाही कायद्याची अंमलबजावणी करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना, सगळ्या करोड मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्या
आणि त्या 1200 लोकांना मराठा म्हणून आरक्षण लागलं, त्याच्यासाठी आम्हीच आयोग आम्हीच निर्णय लावला आणि त्याचा अहवाल आम्हीच तयार केला, करायला लागला. सरकारने तोही केला, तो आयोग कायदा त्या 1200 साठी करा, तो टीव्ही टिकला पाहिजे त्यांच्या नसता सगळ्याच मराठ्यांचा सगळ्या सोयीमध्ये आणि आरक्षण मागतो, सगळ्या सोयीच्या काही अंमलबजावणी ही मागणी आमची सरकारने यावर काहींचं नाही म्हणणं आहे, काहींचं त्याच्याबद्दल तुमचं नाही, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मला काल दिवसभर आणि रात्रभर काही सुधारलं नाही का, थोडस तोंडाला पाणी ते प्रचंड यायला लागलं म्हणून मला काही सुचायला मला त्याबद्दल माहित नाही. तो मराठा समाज नाही, मराठा समाजाचा कोणी मालक नाही, समाज काही पण निर्णय घेऊ शकतो. तुमचा पाठिंबा तुमचं नाही ते बघितलं नाही तर त्याच्याबद्दल समाज मी समाजाचा पुढे मी समाजाच्या पुढे समाज जर काही निर्णय घेतला असला तिकडे पण ते शांततेत असावं मात्र माझी इच्छा. काही समाजाने निर्णय घ्यावा पण तो शांततेत घ्यावा. पाटील आता काय सरकारचा कुठेतरी स्वतंत्र आरक्षण देण्याच्या ह्याच्यावरती दिसताना पाहायला मिळतं. महागापूर्वी आयोगाचा अहवाल स्वीकारणं, त्यानंतर अशा बातम्या येणं, म्हणजे याबाबत तर तुम्ही स्पष्ट केलेलं आहे अगोदरपासूनच, तुमची भूमिका एकदम क्लिअर आहे. तरी सुद्धा कसं येणं किंवा कशा दृष्टीने सरकारनं विचार करतो की खूप उचित आहे त्यावरती सरकारला आम्ही सगळ्या सोयींच्या अंमलबजावणी करतो, ओरिशा आरक्षणाबद्दल होतो, मोर्चाही त्यासाठीच होता. आपली अधिसूचना राष्ट्रपती त्यासाठी सरकारनं काढलेली की ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारासह सगळ्या द्यायच्या आणि मोदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा महाराष्ट्रातल्या ओबीसीतून आरक्षण द्यायचं, त्यासाठी ती अधिसूचना काढली. त्याच्याबद्दल बोलायचं अधिवेशन त्याच्यासाठी किंवा त्या अधिवेशनात आम्ही अंमलबजावणी करतो असं सरकारनं करायला पाहिजे. सगळ्या सोयऱ्यांना त्याच्या अंमलबजावणी करणार आहे. तुम्ही सगळ्या सोयऱ्यांच्या डायरेक्ट अंमलबजावणी सांगतो सरकारला सुद्धा तुम्ही त्या आरक्षणाची मागणी सुद्धा देऊ नका असे आमचे नाही. त्या मागणीसाठी सुद्धा मराठा म्हणून आरक्षण देण्यासाठी आम्ही जगतो. त्या 1200 लोक घेतील केले आणि 4 2 देतील त्या लाईटला आपल्या मराठा म्हणून घेणं त्याच्यासाठी आम्हीच लढलो. त्यासाठी त्यासाठी सुद्धा आम्हीच लढलो. काही अडचण नाही. त्यासाठी आम्ही लढलो की ऐकत परंतु करोडो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण जाते, करोडो मराठ्यांना. आणि ज्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे ओबीसीतून त्याच्यासाठी नसणाऱ्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे आणि हैदराबादचं गॅजेट घ्यायचं करून घ्यायचं त्यावर सरकारने बोला. तुम्ही जर त्याचा बोलत नसाल तर तुम्ही ते नंतर तुम्हाला तुमच्यावर गैरसमज असला मी ज्या घटनेच्या माध्यमातून सांगते तुमच्यावर गैरसमज असेल किंवा ते तर आमच्या मराठ्यांच्या कायद्यासाठी भावासाठी पण करोना मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पाहिजे, हैदराबादचं गॅजेट पाहिजे याच्यासाठी सुरू तुमच्यावर गैरसमज असेल ते दिलं तर ते तुम्ही सुरू द्या. सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही नसतो आणि हैदराबादचं गॅजेट लावल्याशिवाय होणार नाही हे सरकारनं समजून घ्या. दोन्ही आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन घोषण आणि दोन्ही कायद्यात टेकणारं पाहिजे. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.